तुमच्याकडे आज ₹100 आहेत. त्या ₹100 मला किराणा भरायचा आहे. हं. आज जेवढा भरला ₹100 तेवढाच, पण 6 महिन्यांनी. कारण आत्ताचा झालाय माझ्याबरोबर. तुम्ही 6 महिने ती नोट खिशात ठेवली आणि 6 महिन्यानंतर किराणा मालाच्या दुकानात गेलात आणि ती ₹100 नोट दिली आणि त्याला सांगितलं, "ही मागल्या वेळची यादी एवढंच सगळं काढ." तो सगळी यादीप्रमाणे सामान काढतो आणि सांगतो, "सेठ ₹15 ज़्यादा का देना पडेगा, ₹20 ज़्यादा का देना पडेगा." कारण इन्फ्लेशन झालेलं असतं. बरोबर. त्यामुळे तुमच्या त्या 100च्या नोटेची खरेदीची शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे तेवढाच किराणा माल जो तुम्ही ₹100 घेतलेला असतो त्याकरता ₹120, ₹115, ₹150 तुम्हाला द्यावे लागत असतात. तुम्ही जर 6 महिन्यापूर्वी किराणा घेऊन झाल्यानंतर त्या उरलेल्या ₹100चं जर गोल्ड घेऊन ठेवलं असतं, समजा त्या ₹100चे इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचं त्या दिवशी गोल्ड घेऊन ठेवलं असतं आणि 6 महिन्यानंतर किराणा मालाच्या दुकानात जाताना ते ₹100चं गोल्ड एनकॅश केलं असतं, तर तुम्हाला ₹112-15 आले असते. तुम्ही ती यादी दिली असती. त्यांनी यादी करून तुम्हाला सांगितलं असतं टोटल करून ₹112 हुए सेट. तुमच्या त्या ₹100ची बायिंग पॉवर त्यांनी रिस्टोअर केली असती त्या गोल्डनी. तर गोल्ड ऑल्वेज रिप्लेस द बायिंग पॉवर ऑफ करन्सी आणि त्यामुळे गोल्डला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या प्रमाणात इन्फ्लेशन वाढतं, त्या प्रमाणात गोल्ड वाढतं. ज्या प्रमाणात इन्फ्लेशन कमी होतं, त्या प्रमाणात गोल्ड कमी होतं.